सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। नमस्कार. डॉक्टर बोरकर यांचे सावित्री हॉस्पिटल प्रसूतिगृह व लॅप्रोस्कोपी सेंटर बारामती आयोजित उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत स्त्रीरोग तपासणी व बंधुत्व निवारण शिबिर मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या दिवशी दररोज सकाळी 10 ते 4 या वेळेमध्ये हे शिबिर आयोजित केले गेले। या हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा आहेत, त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत। धन्यवाद। मी संदीप, आमच्या सावित्री हॉस्पिटलमधून आपलंही मनापासून खूप खूप स्वागत। मी स्वागत कक्ष म्हणून काउंटरचं काम करतो। एखादा पेशंट जर आलं टेन्शनमध्ये असेल त्याला आधार देणं, नम्रतेने बोलणं, समजून सांगणं, आत्मविश्वास मिळवून देणं, इतकी सेवा करायची। प्रत्येकाला खूप पूर्ण नाव सांगा। मी डॉक्टर विकास ज्ञानदेव बोरकर। आपलं मूळ गाव तसं? माझं मूळ गाव काटेवाडी जवळच ढेकळवाडी गाव आहे। काटेवाडी गाव हे दादांचं मूळ गाव आहे, त्याच्याजवळच आपलं ढेकळवाडी गाव आहे। मग तुमचं शिक्षण पूर्ण बारामतीत झालं का? हो, माझं शिक्षण उच्च माध्यमिक बारामती विद्याप्रतिष्ठान येथे झालं। आणि कॉलेजचं शिक्षण? मी UG कोल्हापूर इथून पूर्ण केलं व तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजून केलेलं आहे। रुग्णसेवा ही समाजसेवा किंवा रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजली जाते, तर ह्या सेवेकडे तुम्ही कधी, कसं आणि का वळाला? मी एक शेतकरी घराण्यातला असल्यामुळं मला ग्रामीण भागातील महिलांवर काही पद्धतीने ट्रीटमेंट होते व त्यांना बरेच महिला काही उपचारापासून दूर राहतात, त्यांना योग्य तो सल्ला मिळाला पाहिजे, ह्यासाठी मी या क्षेत्रात आलेलो आहे। प्रत्येक डॉक्टर मागे एक सामाजिक दृष्टिकोनातला व्यक्ती लपलेला असतो किंवा काहीतरी त्याची हॉबीज असते कला क्षेत्राची। तरी तुमच्या हॉबीज किंवा छंद काय आहेत का? हो, मला क्रीडामध्ये क्रिकेटमध्ये पण आवड आहे आणि वाचनामध्ये पण आवड आहे। हे आपलं पहिलंच हॉस्पिटल ना? हो, माझं पहिलंच हॉस्पिटल। हे सुरुवात कधी केली म्हणजे शुभारंभ आहे? हॉस्पिटल हे 6 जून 2025 पासून चालू झाले। आता हे नाव खूपच हृदयस्पर्शी आहे, तर आपले हे सावित्री हे जे नाव दिले ते का आणि कसं दिलं? हे माझ्या आईचं नाव आहे आणि माझी पहिल्यापासून इच्छा होती की आपण माझ्या आईचंच नाव द्यायचं हॉस्पिटलला, म्हणून मी हे नाव दिलेलं आहे। आपल्याकडे हॉस्पिटलचा स्टाफ किती आहे? माझ्याकडे टोटल आता 11 स्टाफ आहे। आणि बाहेरील स्पेशल डॉक्टर व्हिजिटला येतात? हो, माझ्याकडे सर्जन आहेत, मेडिसिन आहेत, पिडियाट्रिशियन आहेत, भूलतज्ञ आहेत। स्पेशालिस्ट हे प्रत्येक क्षेत्रातले असतात, तसं तुमच्या इथे येताना स्पेशालिस्टच असतात ना ते डॉक्टर? हो हो, आपल्याकडे स्पेशालिस्टच डॉक्टर आहेत। आता आपल्या हॉस्पिटलमध्ये एकूण विभाग किती आहेत? मेन हे आपलं हॉस्पिटल प्रसूतिगृह आहे व लॅप्रोस्कोपी सेंटर। ह्यामध्ये आपण महिलांचे सर्व ऑपरेशन दुर्बिणीद्वारे करतो, तसेच पुरुषांचे पण रिनल स्टोन्समध्ये मूतखडे असतील, गॉल स्टोन असेल तर त्याच्या हे अपेंडिक्स असेल, हे पण आपण लॅप्रोस्कोपीमधून करतो। आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल विभाग आहे, लॅबोरेटरी आहे आणि स्पेशल रूम, सेमी प्रायव्हेट आणि जनरल वॉर्ड आहे। टोटल मिळून 18 बेडचं आपलं हे हॉस्पिटल आहे। आपल्या सर्वांच्याच परिचयाचे माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आता शिबिर आयोजित केलेलं आहे, तर ते शिबिर आहे त्यामागचा तुमचा उद्देश आणि हेतू अर्थातच चांगला काय आहे? आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ह्यांचे तर कार्य खूप मोठेच आहे, पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला थोडं सामाजिक कार्य करायला मिळतं, हे माझं खूप भाग्य आहे। त्याच्या निमित्ताने महिलांच्या पूर्ण तपासणी OPD मी पूर्णपणे 10 दिवस फ्री ठेवलेले आहे आणि त्याच्यामधून
ज्या ऑपरेशन ज्या गरजू महिलांना ऑपरेशनची गरज आहे आणि मी दुर्बिणीतून ऑपरेशन करणार आहे. दुर्बिणीतून ऑपरेशन करण्याचे फायदे एवढेच आहे की त्याच्यामध्ये ब्लड लॉस कमी होतो. पेशंटला हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस ॲडमिट राहण्याची गरज नसते. वेदना खूप कमी होतात आणि आपलं हा बारामती ग्रामीण भाग असल्यामुळे शेतातील कामे 10 ते 15 दिवसात ते रुटीनली करू शकतात. त्यामुळं ज्या आपल्या ग्रामीण भागात अजून लॅप्रोस्कोपीबद्दल एवढे लोकांना माहिती किंवा जनजागृती नाही. त्याची जनजागृती होण्यासाठी मी ह्या विशेष शिबिरामध्ये प्रत्येक लॅप्रोस्कोपी ऑपरेशनमध्ये 50% सवलत देण्याचे ठरवले आहे. सावित्री हॉस्पिटल सुरू केल्यापासून हे शिबिराचं पहिलंच वर्ष का? हो, हे आपलं पहिलंच वर्ष आहे शिबिराचं. आता ह्या शिबिरात सहकार्य करणाऱ्या टीमची नावं किंवा इतर वेळेसही तुम्हाला मदत करणाऱ्या सहकार्यांची नावं काही सांगू शकाल का? हो, ह्या माझ्या हॉस्पिटलची पूर्ण टीम आहे, तसेच माझी फॅमिली आहे. ह्यामध्ये आमच्या मॅडम अश्विनी मोरकर, फॅमिली फिजिशियन व सर्जन, तसेच माझे बंधू, मोठे बंधू ॲडव्होकेट श्रीकृष्ण मोरकर, वडील ज्ञानदेव बोरकर, तसेच माझे हॉस्पिटलमध्ये स्टाफ संदीप टेंगल आहेत, सीमा सिस्टर आहेत, छाया सिस्टर आहे, प्रीती सिस्टर आहे, सायमा सिस्टर आहेत, लॅब असिस्टंट प्रज्योत आहे, मेडिकल रुपनवर आहेत, गणेश रुपनवर म्हणून, चेतन महानवर माझे सहकारी आहेत. असा मला सर्व सहकार्याच्या मदतीनेच हे मी शिबिर पार पाडत आहे. आता तुमच्या माहिती करून आपण आज प्रत्येकदा मॅडमच्या मुलाखतीकडे वळूया. आणि मॅडम आपला पूर्ण संपूर्ण नाव सांगा. मी डॉक्टर अश्विनी विकास बोरकर, फॅमिली फिजिशियन व सर्जन. आत्ताच्या शिबिराबद्दल अधिक माहितीसाठी म्हणून प्रश्न विचारतोय की ह्या शिबिरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत? आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे 10 दिवस शिबिर राबवत आहोत. तर त्यामध्ये महिलांच्या मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या समस्या, किशोरवयीन समस्या, तसेच वंध्यत्व चिकित्सा, वंध्यत्व निदान यावर आपण मोफत तपासणी करणार आहोत. आणि दरात सवलतीबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, या शिबिरादरम्यान आपण विशेष सवलत देत आहोत. तर महिलांना डिलिव्हरीमध्ये मुलगी झाल्यास 50%, तर सिझर झाल्यास 25% बिलामध्ये सूट देणार आहोत. तर ही सवलत ही 31 जुलैपर्यंत राहणार आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील व गरजू रुग्णांसाठी दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपिक निदान व शस्त्रक्रिया ही 50% सवलत दिली जाईल. ही सर्व सवलत 31 जुलैपर्यंत राहील. परत एकदा सर आपण तुमच्या प्रश्नाकडे वळूया. ह्या शिबिराचा अवधी तुम्ही 10 दिवस ठेवलेला आहे. तसा हा अवधी भरपूर आणि चांगला आहे, पण तरी पण त्यामागचा दृष्टिकोन काय, 10 दिवस का ठेवले? या शिबिराचा ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त फायदा घेता यावा व सर्व ग्रामीण भागातील लोकांना लॅप्रोस्कोपीचं महत्त्व कळावे यासाठी आपण हा शिबिराचा कालावधी 10 दिवस ठेवलेला आहे. सर, आता माझ्या वाचण्यामध्ये आलं आणि बाहेर आपल्या हॉस्पिटल बघण्यामध्ये आलं की हेल्थ एम्पायर नावाच्या संस्थेत तुम्ही संलग्न आहात आणि आरोग्य मित्र म्हणून हे काम बघतं. तर ते कार्य कसं चालतं जरा सांगा का थोडक्यात? ह्यामध्ये पेशंट आपल्या घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून अपॉइंटमेंट व टायमिंग फिक्स करू शकतं. त्याच्यामुळं पेशंटचाही वेळ जात नाही आणि त्यांना व्यवस्थित अपॉइंटमेंट पण मिळून जाते. परत एकदा तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि ह्याचा फायदा नक्कीच आपल्या आसपासच्या सर्व भागातील महिलांना आरोग्य तपासणीसाठी होईल. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्कार.
आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुडलक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.